जर कुणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं, पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. दान, शौर्य, पुण्य, अलौकिक सामर्थ्य या सगळ्यांची ही गाथा. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. कर्ण तो सूतपुत्र नाही तर अंगराज कर्ण झाला होता. मान सन्मान हा सगळीकडे, पण मनात एक विचार, एक वादळ सारखं घोंगावत होतं, आणि ते म्हणजे अर्जुनाशी लढाई. तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर किंवा योद्धा नाही हे सिद्ध करण्यासाठी संधीचा शोध. अशा वेगवेगळ्या विचारांनी कर्णाचं मन विचलित होत असे. मध्यरात्रीची ती वेळ होती. कर्णाचं मन बेचैन झालं होतं. त्याला शोणाची आठवण झाली. अंगावर उपरणं घेऊन शयनकक्षाकडे निघाला. कर्णाला पाहताच शोण उठला. त्याच्याकडे जात त्याला म्हणाला, दादा काय झालं, इतक्या अपरात्री इथे कसे काय? कर्ण त्याच्याजवळ बसत त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, खूप अस्वस्थ वाटायला लागलंय रे. राजवैभव, सन्मान सगळं काही लाभलंय, पण मनाला एक दुःख कायम बोचतंय असं वाटतंय. शूळ मंद मंद हसत म्हणाला, तुला आठवतं लहानपणी तुला असंच अस्वस्थ झालं की तू तासन तास गंगा तीरी जाऊन बसायचा. तुझ्या मनाला तेव्हा कुठं शांतता मिळायची. ती चंपारण्याची नीरव शांतता आजही तुला हवी हवीशी वाटते ना? कर्ण थोड्या वेळाने म्हणाला, तुझ्याशीही खूप दिवसांनी भेटतोय. राज्यकारभारामुळे जरा व्यस्तता होती. युद्धकलेचा अभ्यास कसा चाललाय? छान चाललाय दादा, शोण उत्तरला. शोणला भेटून कर्ण परत आपल्या शयनकक्षाकडे निघाला. शतपावली करत बिछाण्यावर पडून कर्ण छताकडे बघू लागला. तोच त्याला हळूहळू झोप लागायला लागली. काही वेळापूर्वीच शोणशी युद्धकलेविषयी चर्चा झाली होती. त्यामुळे कर्ण परत त्या जुन्या आठवणींमध्ये हळूहळू रमायला लागला. गुरुद्रोणांनी युद्धकलेची शिकवण नाकारली, पण युद्धकलेचा हक्क फक्त राजकुमारांनाच का? सामर्थ्यवान तर कुणीही असू शकतं. गुरुकुलात असलेले सर्व राजकुमार धनुर्विद्या, गदायुद्ध, तलवारबाजी, मुष्टियुद्ध सगळं शिकण्यासाठी पात्र. फक्त राजकुमार नाही, राजकुळातले नाही म्हणून त्यातलं काहीच शिकवलं जाणार नाही, ही गोष्ट मन हेलावून टाकणारी होती. कर्णाच्या बालमनावर याचा मोठा परिणाम झाला होता. पण अधिरथ बाबांचं त्यामुळं मन दुखावलं गेलं होतं. स्वतःच्या मुलाला एक योद्धा होताना त्यांना बघायचं होतं. गुरुद्रोणांनी त्यांना शिक्षा द्यावी असं त्यांना सतत वाटत होतं. पण आता उपाय काय? एक वाट बंद झाली तर दुसरी वाट शोधायची नाही, असा विचार करणारा कर्ण नव्हताच. सत्य बोलूनही असत्याचा मार्ग शोधावा लागतो, तेव्हा सत्य आपोआप हरतं असं त्याला वाटायला लागलं. धर्माने नाही तर मग अधर्माचा मार्ग शोधायचा. सत्याने जिंकता येत नसेल तर आता असत्याचं मार्गक्रमण करायचं, कारण त्याशिवाय काही पर्यायच नव्हता. हे आता स्पष्ट रूपानं दिसू लागलं होतं. एक वास्तव होतं, एक सत्य होतं, एक न स्वीकारलेलं सत्य. पण हे तुम्ही आम्ही जाणून होतो. कर्ण नव्हे, पण सूर्यपुत्र हा तेजानं ओतप्रोत होता. तो सामर्थ्यशाली होता, तो बलवान होता. त्याचे पिता स्वयं भास्कर होते. अंगावर अभेद्य कवच होतं. कर्णात कुंडले होती. कुणीही विद्या न देता तो अफाट शक्ती आणि सामर्थ्याचा एकमेव योद्धा होता. तो आणखी कुणी नव्हे, तो कर्ण होता. राजकुल नाही, राजकुमार नाही, गुरुद्रोण नाही. मग आता शिक्षा कशी प्राप्त करायची? कर्णाने मनाशी निर्धार केला. कुणीतरी कर्णाला एका ऋषीमुनींचं नाव सुचवलं. ते सुद्धा युद्धकला शिकवतात असं कर्णाला कळलं. आता त्यांना शोधून त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि आदराने त्यांना संमतीने युद्धकलेत निपुण होण्याचा निर्णय कर्णानं सांगायचा मनाशी पक्का केला. पण मनात एक भीती कायम घर करून बसली होती की मी सूतपुत्र आहे, आणि जर यांनीही मला फक्त मी सूतपुत्र आहे म्हणून नाकारलं तर काय? मग मी कुठं जायचं? कुणाकडून हे सगळं शिकायचं? असे नाना विविध प्रश्न कर्णाला सतवायला लागले. पण मग कर्णाने ठरवलं की परिस्थितीला आता बदलायचं.
आपण काहीही चूक करत नाहीये, त्यामुळे विद्या घेण्यासाठी खोटं जरी बोलावं लागलं तरी खोटं बोलायचं. प्रहर झाला. कर्ण उठला. उपरणे अंगावर घेऊन तो गंगेच्या तीरावर निघाला. रम्य अशी पहाट होती. वातावरणही प्रसन्न करणारं होतं. पण विद्या शिकायला मिळणार याचा त्याला मनातूनच आनंद होत होता. गंगेच्या पाण्यात उतरून कर्णाने डुबकी मारली. सूर्यदेवाला अर्घ्य देऊन आशीर्वाद घेऊन तो पाण्यातून बाहेर येऊन झपझप पावले टाकत तो कक्षाकडे निघाला. रानफळे सुकामेवा सोबत घेऊन कर्ण प्रवासाला लागला. काही मैलांचा प्रवास झाल्यानंतर कर्णाला खडगांचा, तलवारींचा आवाज यायला लागला. आश्रम जवळच आहे हे त्याला जाणवलं. दमलेला असतानाही त्यानं झपझप पावलं पुढे टाकायला सुरुवात केली. हळूहळू आश्रम नजरेस पडलं. शिष्य तलवारबाजी, धनुष्यबाण, गदायुद्ध, मुष्टियुद्ध, दांडपट्टा या सगळ्यांचा सराव करत होते. एक पाठमोरी आकृती कर्णाच्या दृष्टीस पडली. एका भल्या मोठ्या वृक्षाप्रमाणे धाडधिप्पाड शरीरयष्टी, अंगातील स्नायू शरीराच्या नसानसातील बाहेर येऊ पाहतायत असं जाणवत होतं. चेहऱ्यावर स्तब्ध निराळ शांतता, जटाधारी आणि पांढरी शुभ्र दाढी. इतकं भारदस्त व्यक्तिमत्व होतं की कुणीही गांगरून जावं. त्यांच्यापुढे जाऊन स्वतःची ओळख पटवून इथे युद्धकला शिकण्यासाठी आलो आहे इतपत सांगण्याऐवजी सुद्धा हिंमत कर्णामध्ये नव्हती. तोच एक सेवकाची नजर कर्णावर पडली. त्याला विचारपूस करून त्याला घेऊन तो त्यांच्यासमोर उभा झाला. साक्षात एखादा मोठा पर्वत डोळ्यांपुढे उभा आहे असं त्यांना बघून जाणवत होतं. ते आणखी कोणीही नसून गुरु द्रोण आणि पितामह भीष्मांचे गुरु परशुराम होते. महारथी कर्ण.